आज या जिल्हा परिषद आणि पंचायत मगाशी सांगितलं बाबू या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं होत असलेली ही सभा आणि आपण सातत्यानं पाहतो निवडणुकीच्या कालखंडामध्ये आपण प्रचाराच्या सभा का घेतो. निवडणूक आयोग आपल्या प्रचाराच्या सभेसाठी टाइम का देतो. याचं कारण आहे की या कालावधीमध्ये जे जे उमेदवार आहेत, ज्या ज्या पक्षाचे आहेत, त्या उमेदवारांनी, पक्षाच्या नेत्यांनी, पक्षानं या निवडणुकीसाठी आम्ही का उभा आहे हे सांगण्यासाठी गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही काय काम केलंय हे काम सांगायचं असतं आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही काय करू हे सांगून मत मागायचं असतं. पण आपण सगळेजण पाहतोय या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं विकासावर, अजेंड्यावर चर्चा होते का. कधी कुठला उमेदवार आलाय तो म्हणलाय का मी हे करतो, मी हे केलंय, मी आणखीन काय करेन. पण तुम्हाला माहिती आहे तुमच्या समोर उभा राहिलेला जयकुमार गोरे सातत्यानं जेव्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहिला तेव्हा निवडणुकीच्या अगोदर 1-1.5 महिना आपल्याकडे येतो आणि आल्यानंतर मी प्रत्येकाला विचारतो, गावाला विचारतो की 5 वर्षापूर्वी जेव्हा मी निवडणुकीला उभा राहिलो किंबहुना 5 वर्षामध्ये जो शब्द मी तुम्हाला दिला त्या शब्दाची पूर्ती झाली का, ते काम झालं का, माझ्या हातून काय राहिलंय का हे विचारायला महाराष्ट्रातला एकमेव आमदार या लोकांच्या पर्यंत जातो. हे सातत्यानं आपण पाहिले, खोटं बोलायचा विषय नाही, कारण आपल्या समोर येऊन मी सातत्याने या गोष्टीचे विचारणा करत असतो. शेवटी आपलं कर्तव्य असतं की लोकांनी जेव्हा आपल्याला आशीर्वाद दिले, लोकांनी आपल्याला प्रेम दिलं, लोकांनी आपल्याला विधानसभेमध्ये जायची संधी दिली, त्या संधीचं आपण सोनं केलं का, त्या संधीचा उपयोग केला का, लोकांची सेवा केली का हे सातत्यानं आपण पाहायचं असतं. म्हणून मी आज आपल्याला या ठिकाणी सांगायला आलोय की आम्ही अजेंडा घेऊन आलोय. मी सातत्यानं लोकांच्या विकासाची भूमिका घेऊन आलोय. मी सातत्यानं मान कटावचा मातीचा दुष्काळ पुसणार हा अजेंडा घेऊन लोकांच्या समोर आलो. फक्त अजेंडा नाही आणला, मान खटावला दुष्काळ मुक्तीकडे मी घेऊन चाललोय. येणाऱ्या 3 वर्षाच्या आत हा मान खटाव दुष्काळ मुक्त होईल. हा अजेंडा घेऊन सातत्यानं मी काम केलं, याचे साक्षीदार तुम्ही आहे. आता बघितलं, पहिल्या निवडणुकीत सांगितलं फेटा नाही बांधला, किरक्षालच्या बोगद्यातनं पाणी आणीन. दुसऱ्या निवडणुकीत सांगितलं राहिलेल्या गावाला आणीन, ते पाणी मी देवापूरला नेईन. तिसऱ्या निवडणुकीत सांगितलं की मी जे कटापूरचं पाणी आणीन. आणि चौथ्या निवडणुकीत सांगितलं या भागातल्या 32 गावांना पाणी देईन आणि राहिलेल्या 51 गावाच्या पाणी योजनेचं काम चालू करेन. आपण पाहताय या हनुमंतरायाच्या साक्षीनं मी शब्द दिला होता की या 32 गावांचं पाणी झे कटापूरचं कृष्णेचं पाणी घेऊन येईन आणि शेतकरी बांधवांच्या शेताला पाणी देईन. आज आपण सगळेजण पाहताय शेतकऱ्याच्या बांधावर पाणी वाहतंय, ओढ्यानं नाल्यानं पाणी वाहतंय, तिथले बंधारे भरतायत. माझ्या माता भगिनी जाऊन हळदी कुंकू टाकून पाण्याचं पूजन करतायत. आमचे शेतकरी बांधव जात आहेत, पाणी हातात घेत आहेत, डोक्याला लावतायत. पाण्याकडे बघितलेला त्यांचा जो आनंद आहे पाणी बघितल्यावर, तो आनंद बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं माझी आमदारकी सार्थकी लागली, तुमचे आशीर्वाद सार्थकी लागले. हे खऱ्या अर्थानं त्यावेळी मला त्याची जाणीव यावेळी होते. म्हणून आपण बघितलं आज त्या 32 गावाचं पाणी जाते. राहिलेल्या 32 गावाचं पाणी योजनेचं टेंडर निघालं आणि आमच्या या नदीच्या पलीकडचा भाग ज्या ठिकाणी सर
पाण्याचं काम चालू आहे, योजनेचं काम चालू आहे. जिथं बघेल तिथं पाईपा पडलेलं आहे, जिथं बघेल तिथं चावी खोदायचं काम चालू आहे. आणि ते पाणी आम्ही 1.25 वर्षात 51 गावाचं पाणी आणतोय. आणि राहिलेलं जे पाणी आहे या भागात तो पाणी आता बाकी पोटकालवे करायचे. मी सांगितलं होतं की झे कटापूरच्या योजनेचा सगळ्यात मोठा लाभार्थी कोण असेल तर ते आमची पळशी असेल. हा पळशीचा सगळा परिसर असेल. कारण सगळ्यात मोठा जमीन, सगळ्यात मोठं क्षेत्र या तालुक्यात कुठल्या गावाला असेल तर ते आमच्या पळशी गावाला आहे. त्या स्टँड पासून रांगणीपर्यंत जाईपर्यंत फक्त पळशीच आहे, दुसरं काय हे नाही. या बाजूला आपण बघतो एवढं मोठं गाव, एवढं मोठं क्षेत्र आहे. सगळ्यात मोठा लाभार्थी जे कटापूरचा कोण असेल तर माझ्या पळशीतला शेतकरी बांधव असेल, या परिसरातला शेतकरी बांधव असेल. आज पाईपलाईन आता रांजणीच्या माळावनं खाली गेली. हिगणीला पाण्याचं पूजन झालं, दुर्देवला पाण्याचं पूजन झालं, पर्यंतीला झालं, भाटकीला झालं, आज माळवाडीला झालं. सगळ्या गावातनं पाण्याचं पूजन चालू आहे. आणि सर त्यावेळी आपल्या इथनं पाणी जात आहे. आता त्या पाईपलाईनला पोट कालव्याची कामं चालू होत आहेत, पोट पाईपलाईनची कामं चालू होत आहेत. आणि जवळजवळ 250 कोटी रुपये त्या पोट कालव्याला आपण मंजूर केलेत. आणि जेव्हा ते पोट कालव्याची कामं होतील तेव्हा माझा अख्खा पळशीचा परिसर झे कटापूरच्या पाण्याच्या खाली येईल आणि आमच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचेल. हे सांगण्यासाठी मी आलोय. सांगा, माझ्या विरोधात मत मागायला येतात ते काय सांगायला येतात? माझ्या उमेदवारांच्या विरोधात मत मागायला येतील ते काय सांगायला येतील? काय सांगतो म्हणून, काय करतो म्हणून मत मागतील? सांगा, काय करतो म्हणून मत मागतील? काय केलं याने आतापर्यंत? सांगायला एक काम आहे यांच्याकडे. विरोधासाठी विरोध, जयकुमार गोरे नको म्हणून विरोध, त्याच्या पलीकडचं काही नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे, अरे आपलं युद्ध, आपली लढाई, आपलं राजकारण आपण अवश्य करू. पण जेव्हा ही लढाई या मान खटावच्या दुष्काळ मुक्तीची, ही लढाई मान खटावच्या मातीच्या स्वाभिमानाची, ही लढाई आमच्या माथ्यावर लागलेला दुष्काळी म्हणून कलंक आहे ते पुसण्याची, या लढाईत राजकारण काय आणायचं? मी जेव्हा पाणी आणलं तेव्हा मी बघितलं नाही ते पाणी कुणाच्या शेतात जातंय, घड्याळाच्या शेतात जातंय, तुतारीच्या जातंय का बाणाच्या जातंय. जयकुमार गोरेनं कधी बघितलं नाही. त्या माणसानं मला मत दिलंय का मला मत नाही दिलं हे जयकुमार गोरेनं कधी बघितलं नाही. मी जो रस्ता केला त्या रस्त्यावर कोण जातंय हे मी कधी बघितलं नाही. म्हणून मी आपल्याला सांगतो, राजकारणाच्या पलीकडचं काम या जयकुमार गोरेनं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभं केलं. आणि आज आपण बघताय माझा मान खटाव स्वाभिमानानं दुष्काळ मुक्तीकडे चाललाय. माझ्या मान खटावच्या मातीला येणाऱ्या 2 वर्षानंतर दुष्काळी म्हणायची हिंमत कोणाची होणार नाही आणि मागासलेला म्हणायची हिंमत कोणाची होणार नाही. हे काम घेऊन, हा अजेंडा घेऊन आम्ही लोकांच्या समोर चाललोय, लोकांना आशीर्वाद मागतोय. मी आशीर्वाद मागतोय. आमच्या मसवाडच्या माळावर MIDC करायचे, 8,500 एकराचे MIDC करतोय. माझा मान खटाव पुण्या मुंबईची स्पर्धा करेल, बारामतीची स्पर्धा करेल, मोठ्या मोठ्या कंपन्या येतील, माझ्या युवकांच्या हाताला काम मिळेल, त्या ठिकाणी पोट उद्योग चालू होतील आणि हा भाग क्रांतिकारी बदल या भागामध्ये होईल, या भागाचा विकास होईल. हा अजेंडा घेऊन जयकुमार गोरे तुमच्या समोर आलाय. मला उत्तर पाहिजे. सांगा, तुमचा अजेंडा काय आहे? सांगा, तुम्ही मत कशासाठी मागताय? सांगा, तुम्हाला मत कशासाठी द्यायचं आहे? काय अजेंडा आहे तुमचा? फक्त विरोधासाठी विरोध, जयकुमार गोरेला शिव्या घालणं, शाप देणं, ह्याच्या पलीकडचा कुठला व्यवसाय नाही, कुठलं काम नाही. आज जयकुमार गोरे इथं सांगायला आलाय, आम्ही महाराष्ट्रातली सगळी शक्तीपीठ जोडणारा शक्तीपीठ महामार्ग, महाराष्ट्राचं तकदीर बदलणारा शक्तीपीठ महामार्ग, हा महामार्ग माझ्या मतदारसंघाच्या सोलापूर जिल्ह्यातनं पलीकडनं जात होता. चंदगडला जाणारा महामार्ग जो नागपूरहून येतो आणि अख्ख्या महाराष्ट्राला जोडणारा हा महामार्ग त्या भागातनं जात होता. त्या महामार्गाचं अलाइनमेंट बदललं. मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली,
अरे ज्या ठिकाणी विकास झालाय तिथूनच हायवे काय घेऊन जाता साहेब? तुम्ही माझ्या मान खटावच्या मातीतनं हा हायवे घेऊन जावा, माझ्या मान खटावची तकदीर बदलून जाईल. आणि सांगायला आनंद होतो 80,000 कोटी रुपयाचा शक्तीपीठ महामार्ग आता माझ्या मान खटावच्या मातीतनं जाईल. आणि तेव्हा मान खटावच्या मातीचं तकदीर बदलेल आणि ह्या महामार्गानं मान खटावच्या विकासाची धार आपल्या समोर उघडी होती. आज 2009 सालचा मान तालुका बघा आणि आज 2026चा मान तालुका बघा. हा जो बदल आहे तो बदल जयकुमार गोरेनं तुमच्या आशीर्वादानं केलाय. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमातनं मिळालेलं जे ताकद आहे त्या प्रेमातनं झालेला बदल आहे. आणि माझं काम बोलतंय, माझं पाणी बोलतंय. म्हणून हा अजेंडा घेऊन आपण पुढे चाललोय. माझी विनंती आहे हा अजेंडा यशस्वी होईपर्यंत तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मला सातत्याने लागेल. तो आशीर्वाद तुम्हाला मागण्यासाठी आलोय. तो आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी मला द्या हे मी सातत्याने आपल्याला सांगतो. कुठं होता माझा मान खटाव? काय होती परिस्थिती? कधी माझ्या मान खटावला कलंक लागला? दुष्काळी माती मागासलेलं येत आहेच, पण हे मागासलेलं पण फक्त पाण्याचं नव्हतं, हे फक्त गरिबीचं नव्हतं, हे राजकीय होतं, हे सामाजिक पण होतं. राजकीय मागासले पण आमचं इथं होतं. अरे मान खटावला कधी सन्मान नाही मिळाला आजपर्यंत. पण मला आनंद याचा आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादात ही ताकद होती. एका गरीब घरच्या शेतकऱ्याच्या पोराला 4 वेळा तुम्ही आमदार केलं. रेशनिंग दुकानदाराच्या पोराला 4 वेळा आमदार केलं. आमदार झालो, आता राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री झालो. माझ्या मातीला अभिमान आहे. वाटेल असं कर्तृत्व तुमच्या या सुपुत्राने केलं, तुमच्या आशीर्वादाने केलं. कधी स्वप्नात होतं का सर? 2009 साली आलेला हे पोरगा 4 वेळा आमदार होईल, राज्याचा ग्राम विकास खात्याचा मंत्री होईल. अरे ग्रामपंचायतीचं तिकीट द्यायचा अधिकार या मातीतल्या पुढाऱ्याला कधी नव्हता. जिल्हा परिषदेचं तिकीट द्यायचा अधिकार या मातीतल्या पुढाऱ्याला नव्हता. आज पश्चिम महाराष्ट्र तिकीट मागायला मान खटावच्या मातीत येतो. हा सन्मान माझ्या मान खटावच्या मातीचा, हा सन्मान माझ्या मान खटावच्या मातीचा या आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं या जयकुमार गोरेनं मिळवून दिला. हे कर्तृत्व जयकुमार गोरेनं केलं. आज बघताय अख्ख्या महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा हा जयकुमार गोरे या मान खटावच्या मातीला माझ्या माता भगिनींना अभिमान वाटेल अशा पद्धतीनं पुढे घेऊन चाललाय. महाराष्ट्रामध्ये जे जी खाती सर्वोत्तम काम करतात त्या खात्यामध्ये तुमच्या मान खटावच्या सुपुत्राचं ग्राम विकास खातं आहे. आणि हे सगळं काम उभं करत असताना सातत्यानं तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभं राहिलं. रात्र दिवस कधी म्हटला नाही, मुलं बाळ कधी म्हटलं नाही, कधी बायकोला वेळ मिळाला नाही, कधी माझ्या कुटुंबाला वेळ मिळाला नाही. कदाचित मी माझ्या कुटुंबाला व्यवस्थित वेळ दिला असता, मी माझ्या आई वडिलांची तेवढी काळजी घेतली असती तर कदाचित आज ते माझ्यासोबत असते. पण मला काळजी माझ्या मान खटावच्या मातीची होती, इथं दुष्काळ मुक्तीची होती. आपण बघता नागपूरमधनं मी रात्री निघालो, रात्री 11 वाजता निघालो. बाकीचे सगळे आमदार ताडोबाला फिरायला गेले होते आणि तुमचा जयकुमार रात्री 11 वाजता नागपूरमधनं निघाला. का तर शनिवार रविवार आहे, माझ्या लोकांना मला भेटता येईल, माझ्या लोकांचे प्रश्न मला ऐकून घेता येतील. शनिवार रविवारी तिथनं निघाला. येताना वाटेत एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला. आता वाटलं सगळं संपलं. अनेकांनी म्हटलं आता पुन्हा उभा राहत नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादात ताकद होती. हा जयकुमार गोरे त्या सगळ्या प्रसंगातून पुन्हा उठला, पुन्हा ताकदीने उभा राहिला आणि पुन्हा आपल्या सेवेला लागला. आणि जेव्हा जीवन मिळालं तेव्हाच सांगितलं की उरलेलं माझं जीवन माझ्या मान खटावच्या मातीसाठी, या महाराष्ट्राच्या मातीसाठी आहे. आणि ती सेवा करण्याची ताकद आपल्या सगळ्याच्या प्रेमातनं पुन्हा एकदा मला मिळाली. म्हणून आज आपल्याला सांगण्यासाठी एवढं चालू आहे. बाबांनो, बाकी सगळं होत राहील, राजकारण होत राहील, एकमेकाची जिरवायची होत राहील, तिकीट कुणाला मिळालं कुणाला नाही मिळालं हे होत राहील. पण आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे या मान खटावच्या मातीचा अभिमान, स्वाभिमान, इथला विकास
हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून मी मान खटाव तालुक्याचं, या तालुक्याचं, विकसित तालुक्याचं स्वप्न घेऊन आपल्या सगळ्याकडे सातत्यानं आलोय. आजही सांगतो, अजून खूप करायचं आहे. पाणी येईल, 2-3 वर्षात पाण्याचा विषय संपेल. MIDC करायचे. आज 10 वर्षाचा संघर्ष आहे. इथं मोठे मोठे कारखाने घेऊन यायला लागतील. या भागामध्ये ही कारखानदारी उभी करायला लागेल. युवकांच्या हाताला काम द्यायला लागेल. शक्तीपीठ महामार्ग आणायला लागेल. असे अनेक काम आपल्याला करायचे आहेत. आणि ही कामं करत असताना अजून आपल्याला खूप काम करायला लागणार आहे. बारामतीनं 40 वर्ष सत्तेत राहून काम केलं, तेव्हा ती बारामती घडली आहे. आपली तर सुरुवात आहे. आपली तर सुरुवात आहे. पण आजही बारामतीला असेल, विकसित तालुक्याला असेल, लाजवेल असं काम या मानगटाच्या मातीत आपण उभं करतोय. अभिमानाला, सन्मानानं उभं करतोय. म्हणून मला विनंती आपल्याला आहे, या सगळ्या प्रवासात तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. तुमचा जयकुमार आज राज्याच्या ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे आणि आज निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहे. या सगळ्या संस्था, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या संस्था माझ्या ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात. आणि या ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून गावखेड्याचा विकास होतो. गावामध्ये येणारं प्रत्येक काम, या पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये येणारं प्रत्येक काम हे ग्रामविकास खात्यातनं येतं. फक्त या जिल्ह्यातलं नाही, अख्ख्या महाराष्ट्रातलं गावखेड्यातलं जे जे काम मंजूर होतं, तुम्हाला अभिमान वाटेल, जे जे काम मंजूर होतं ते तुमच्या या तालुक्यातल्या तुमच्या सुपुत्राच्या सहीनं होतं, जयकुमार गोरेच्या सहीनं. आणि मला सांगा, अख्ख्या महाराष्ट्राचं काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होतं, ते माझ्या सहीनं होतं. मग माझे विरोधक मला एवढे शिव्या साप देतात, ते कुठं जाऊन काम मागणार आहेत? ते कुठे जाऊन काम मागणार आहेत? म्हणून सांगतो, आमची चंद्रकांत सिल्वांची पत्नी चंद्रकांत आपण पाहता, 25 वर्ष झालं माझ्यासोबत काम, 20 वर्ष झालं माझ्यासोबत काम करतोय. कधी उतला नाही, वाचला नाही, उतला नाही कोणाचा, कधी वाजा पाचोळ्या पाय दिला नाही. जेवढी जमाल तेवढं लोकांना मदत केली असेल, जेवढी जमाल तेवढी लोकांची सेवा करायचा प्रयत्न केला असेल. अशा एका गरीब घरच्या पोराची पत्नी आज जिल्हा परिषदेसाठी उभी आहे. तिला आशीर्वाद मागण्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. तिला आशीर्वाद मागण्यासाठी आलोय. राजू आपला इथं बघितला, हा राजू आपला पंचायत समितीला उभा आहे. आपण सगळ्यांनी त्याचाही संघर्ष बघितलाय. शून्यातनं काम करणार आहे कुटुंब आहे आणि काम करण्याची धडपड याच्यामध्ये आहे. विकास कामाची धडपड आहे. ठीक आहे, अवश्य वेगवेगळ्या विचारामध्ये आम्ही होतो. आता एका विचारानं या भागाचा विकास करण्याचा एक सुशिक्षित असा तरुण विकासाचं काम करण्यासाठी आपापलेला हा तरुण आज आपल्यासोबत आपल्यासाठी आपल्या इथं या निवडणुकीसाठी उभा आहे. माझी विनंती ही आहे की त्यालाही आपल्याकडून आशीर्वाद पाहिजे. ते आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आमची दुसरी एक ताई आहे, हा माझा नवीन, आपण पाहतोय त्याला, तुटका असेल, पटका असेल, गरीब असेल, पण लोकांच्या कामाचा आहे. लोकांची सेवा करताना कधी कमी पडणार नाही, उठणार नाही, मातणार नाही, कधी कुणाला उलट बोलणार नाही, सातत्यानं नम्रतेनं वागणारा आणि उभं आयुष्य ज्यानं माझ्यासाठी आणि आपल्या पार्टीसाठी सातत्यानं लावलं तो रवी. ठीक अवश्य गरीब आहे, पण तो माझ्या पक्षाचा उमेदवार, त्याची पत्नी तो उमेदवार आहे. मी त्यांना आशीर्वाद मागण्यासाठी इथं आलोय. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, या तिन्ही उमेदवारांना आपण आशीर्वाद द्या. कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि त्यांना आशीर्वाद आपण द्या. कारण त्यांना आशीर्वाद दिला तर सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय होईल, सर्वसामान्य कार्यकर्त्याचा सन्मान होईल. हे या निमित्तानं सांगण्यासाठी मी इथं आलोय. आणि माझा समोरच्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बाकी सगळे पक्ष, सगळ्या पक्ष बाजूला ठेवा. ही लढाई कायम मान खटावच्या स्वाभिमानाची, मान खटावच्या दुष्काळ मुक्तीची, एका विकसित मान खटावची आहे. त्या जेव्हा हा लढा आपण पुढे घेऊन जातोय तेव्हा अवश्य आपण लढाई व्यक्तिगत स्वरूपाची करू, पण आता ही लढाई बाजूला ठेवून सगळ्यांनी एक होऊन एका ताकदीनं पुढे जाण्याची आवश्यकता आहे. हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय.
पण 7 तारखेला कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण या तिन्ही उमेदवारांना ताकदीनं मदत करायची आहे, ताकदीनं मतदान करायचे आहे आणि विक्रमी मतांना निवडून आणायचंय हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय. आज पळशी गावात इथं आलोय. आज पळशी गावामध्ये इथं आलोय. आज आमच्या हंगेवरती स्टेजवर नाहीत, अजून नाराजी निघाली नाही. ठीक आहे, अवश्य त्याचा हक्क अधिकार होता तिकिटावर. हाडाचा कार्यकर्ता आहे, रात्रंदिवस माझ्यासाठी मेहनत करणार आहे. पण शेवटी काय करू, संधी तर एकाला देता येईल, एकाला नाराज होईल. पण मी त्याचाही मनापासून सन्मान करतो, त्याच्या भावना समजून घेतो आणि भविष्यामध्ये त्याचाही योग्य ते सन्मान होईल हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. त्यामुळे होत राहतं राजकारणात, शेवटी घरात भांडण असतं आणि माझं पोरगं माझ्यावर नाराज झालं तर वाईट वाटायचं काय कारण आहे, तो तर माझा भाऊच आहे. त्यामुळं त्याची नाराजी भविष्यात निघेल, चिंता करू नका. पण आपल्याला या ठिकाणी सांगतो, आता ही मला चिठ्ठी आली परत, माळी खोऱ्यात पाणी द्या. माळी खोऱ्यात काय मागता यार, या तालुक्यातल्या चप्प्यात पाणी द्यायचंय मला. माळी खोऱ्यात तर दिलं ते तुझं चेंबर काढेनच, पण माळी खोऱ्याच्या बूथवर मतं किती पडतात बघून काढेन. आता हे असला हिशोब बंद. हा, चेंबर काढेन पण बूथवर किती मतं पडतात बघेन आणि इथनं पुढे आता हेच राहील. आता बाद झालं. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला मनापासूनची विनंती करतो. खूप बोलण्यासारखं आहे बहिणींच्या भावांच्या, पण मला मायनीत सभा आहे, जायची परवानगी द्यावी. पण जाताना सगळ्यांनी हात वर करून सांगा एकदा, सगळे दोन्ही हात वर द्या तिघांना मत. आवाज गेला पाहिजे ऐकायला. द्याल मत. तुम्हाला हनुमंतरायाची शपथ आहे, फक्त तुम्ही मत देऊन चालणार नाही, तुम्ही द्यालच. पण जाऊन एक दिवस निवडणूक राहिली, घराघरात जाऊन मतदान बाहेर काढून कमळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.